आज लक्ष्मणरावांची तब्येत जास्तच बिघडली होती. तेव्हा त्यांची बायको संगीता त्यांच्या मुलाला फोन करतात आणि त्याला म्हणतात, सागर, तुला तर माहीत आहे तुझ्या बाबांच्या तब्येतीबद्दल. आता त्यांची तब्येत जास्त बिघडत जात आहे. ते नेहमी बेडवर पडून तुझी आठवण काढत असतात. तू थोडा वेळ काढून तुझ्या बाबांना भेटण्यासाठी येऊन जा. सुनबाई आणि आमची नात प्रियाला पण घेऊन ये. तेव्हा दुसऱ्या बाजूने आवाज आला, आई, मला आत्ता सुट्टी भेटणार नाही. त्यामुळे आत्ता येणं मला शक्य होणार नाही. काही दिवसांनी वेळ काढून येईल. मुलाचे असे नकारार्थी उत्तर ऐकून संगीताताई उदास होऊन आतून खचून गेल्या. त्यांचा चेहरा पाहून लक्ष्मणरावांच्या मनात खळबळ उडाली होती. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांच्या डोक्याखाली असणारी उशी ओली झाली होती. 73 वर्षाचे लक्ष्मणराव किडनीच्या आजाराने ग्रस्त होते. बेडवर पडून ते त्यांच्या आयुष्यातील शेवटच्या क्षणांना कसं तरी काढत होते. संगीताताई आणि लक्ष्मणराव त्यांच्या मुलांपासून लांब त्यांच्या गावातील जुन्या घरात राहत होते. त्यांचा मुलगा सागर शहरात नोकरी करत होता. सागर लग्नानंतर शहरात स्थायिक झाला. तिकडे त्याची बायको सीमा आणि त्यांची 10 वर्षांची मुलगी प्रिया त्यांच्यासोबत राहत होत्या. गावातील घरात फक्त दोघेजणच राहिले होते, एक संगीताताई आणि दुसरे लक्ष्मणराव. लक्ष्मणरावांची गावात शेती होती. शेतीच्या उत्पन्नावर ते त्यांच्या घराचा उदरनिर्वाह करत आले होते आणि त्यांच्या एकुलते एक मुलाला शिक्षण देऊन मोठ्या पदापर्यंत त्यांनी पोहोचवलं होतं. त्यामुळे तो त्याची मान वर करून जगू शकेल, त्यांच्या कुटुंबाला एक चांगलं भविष्य करू शकेल. त्यामुळे लक्ष्मणरावांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य काम करण्यात व्यतीत केलं होतं. त्यांच्या कुटुंबाला चांगलं भविष्य देण्यासाठी त्यांनी आयुष्यभर कष्ट करण्यात घालवले. परंतु वयामानानुसार त्यांच्या शरीरातील ताकद कमी होत गेली. त्यामुळे ते त्यांच्या शेतीत काम करण्यासाठी आता हतबल झाले होते. त्यांनी त्यांची शेती अर्धलीने दुसऱ्यांना करण्यास दिली होती. परंतु वेळेनुसार त्यांची तब्येत जास्त बिघडत गेली. तेव्हा समजले लक्ष्मणराव हे किडनीच्या आजाराला झुंज देत आहेत. त्यांच्या उपचारासाठी सर्व जमा भांडवल होतं ते सगळं संपवलं होतं त्यांनी. एवढंच नाही तर त्यांची शेतीसुद्धा विकली होती. सर्व काही विकून आता त्यांच्याजवळ गावाकडचा पूर्वजांचा वाडा फक्त शिल्लक राहिला होता. त्यांचा मुलगा शेतीचे कराराचे पैसे मिळवण्यासाठी कमीत कमी गावी वर्षातून 1-2 वेळा यायचा. जेव्हा त्यांची शेती विकली जायची तेव्हापासून तो त्याच्या आईबाबांच्या जवळ येणं तर लांब, बस कॉल पण करणे सोडून त्याने दिलं होतं. परंतु त्यांच्या सुनेच्या मनात त्यांच्याबद्दल सहानुभूती होती. त्यामुळे त्यांची सून त्यांना दररोज तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फोन करायची. नेहमी संगीताताई त्यांच्या मुलाला फोन करून त्याला गावी यायला सांगत होती. पण तू सागर, एकच उत्तर असायचं सागरचं, आई, मी कामात खूप व्यस्त आहे, मला सुट्टी भेटत नाही आहे. आज जेव्हा संध्याकाळ झाली तेव्हा लक्ष्मणराव अचानक म्हणाले, संगीता, मला आज खूपच अस्वस्थ वाटत आहे. संगीताताईंनी लगेच त्यांच्यासाठी लिंबू पाणी बनवून त्यांना आणून दिलं. तोपर्यंत लक्ष्मणराव बेशुद्ध अवस्थेत पडले होते. त्यांचे डोळे आणि तोंड उघडे पडले होते. संगीताताईंना समजायला वेळ लागला नाही. त्यांचा नवरा म्हणजेच लक्ष्मणराव कायमस्वरूपी या जगाला निरोप देऊन निघून गेले होते. संगीताताईंचं तर जगच उद्ध्वस्त झालं होतं. शेवटी लक्ष्मणरावांशिवाय त्यांचं या जगात होतं तरी कोण? त्यांच्या मुलाला तर त्यांच्या अंतिम संस्कारासाठी सुद्धा यायला वेळ मिळाला नाही. संध्याकाळी जेव्हा वाट पाहून पाहून गावातील लोक आणि नातेवाईक थकले तेव्हा लक्ष्मणरावांना अंतिम संस्कारासाठी स्मशानात ते घेऊन गेले. तिकडे गेल्यानंतर त्यांचा मुलगा सागर घाई गडबडीत तिकडे पोहोचला आणि त्याच्या बाबांच्या मृतदेहाचे अंतिम संस्कार केले गेले. आता 3 दिवस निघून गेले होते. तेव्हा सागर त्याच्या आईजवळ येऊन म्हणाला, आई, माझ्या ऑफिसमध्ये खूप महत्त्वाची कामं चालू आहेत. त्या दिवशी मला खूप विनंती केल्यानंतर सुट्टी मिळाली होती आणि मी गावी आलो होतो. जे व्हायचं ते झालं. आता या परिस्थितीला आपण काही बदलू शकत नाही. परंतु आता कामावर रुजू होणं मला गरजेचं आहे. संगीताताई शांत बसल्या होत्या. त्यांनी त्यांच्या मुलाला जाण्यासाठी पण सांगितलं नाही आणि थांबण्यासाठी पण सांगितलं नाही. फक्त एकटक पाहत विचारत हरवल्या होत्या त्या. पण तू गावातील लोक आणि नातेवाईक तिकडे एकत्र आले होते. त्यांना सागरचं बोलणं ऐकून खूपच आश्चर्य वाटलं. त्यांनी सागरला तिकडे थांबवण्यासाठी विनवणी केल्या. त्यामुळे सागरला गावी थोडे दिवस थांबावं लागलं. त्यांच्या बाबाचं तेरावं करून जेव्हा सागर परत जाण्यासाठी निघाला तेव्हा गावातील सरपंचांनी त्याला थांबवले आणि म्हणाले, सागर, तुझी आई आता म्हातारी झाली आहे.
आणि आता तिचं या जगात तुझ्याशिवाय कोणीच नाही आहे. तूच एकमेव तिचा आधार आहेस. तुझ्याशिवाय आता संगीताताईंचं कोणीच नाही आहे. तू सीमा यांना अशा अवस्थेत इथे गावी सोडून जाशील तर त्यांना कोण सांभाळेल? त्यांची काळजी कोण घेईल? शेखर, तू आता तुझ्या आईला तुझ्यासोबत घेऊन जा. तुमच्यासोबत राहतील तर संगीताताईंचा वेळ चांगल्या प्रकारे निघून जाईल. इकडे त्यांना एकटीला घर खायला उठेल. त्यांना गावी करमणार नाही. गावातील सरपंचाचं म्हणणं संगीताताईंची सून सीमाला चांगलं वाटत होतं, परंतु तिला तिच्या नवऱ्याचा स्वभाव माहीत होता. त्यामुळे सीमा काही बोलू शकत नव्हती. सरपंचाचं बोलणं ऐकून सागर म्हणाला, सरपंच साहेब, गावातील मोकळी हवा, मोकळे वातावरण आईसाठी जास्त चांगलं आहे. आणि शहरात माझं एवढं मोठं घर नाही आहे की तिकडे आईला मी माझ्या घरामध्ये ॲडजस्ट करू शकेन. तेव्हा सरपंच साहेब म्हणाले, सागर बाळा, तुला माहीत नाही तुझ्या आईने आता काय गमावलं आहे. तुझे बाबा लक्ष्मणराव वृद्ध अवस्थेत पण तुझ्या आईची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेत होते. आता अशा वृद्ध वयात त्यांना सर्वात जास्त तुझ्या आधाराची गरज आहे. तरी तू तुझ्या आईला सोबत घेऊन जायचं नाही म्हणत आहेस. बरं, ठीक आहे. तुला तुझ्या आईला तुझ्यासोबत तुझ्या घरात ठेवण्याची तक्रार आहे तर इकडे ग्रामपंचायत त्यांचा सांभाळ करेल. परंतु त्यानंतर मी तुला तुझ्या वडिलांच्या पूर्वजांच्या वाड्याला स्पर्श देखील करू देणार नाही. त्यातून तुला बेदखल व्हावं लागेल. सरपंच साहेबांचे हे बोलणे ऐकून सागर घाबरून गेला आणि त्याच्या आईला मग स्वतःसोबत घेऊन जाण्यासाठी तो तयार झाला. संगीताताई आता खूप मोठ्या मानसिक तणावातून जात होत्या. त्यामुळे त्यांची सून सीमा त्यांचा मनापासून सांभाळ करणार होती. परंतु त्यांचा मुलगा सागरला या गोष्टीचं काहीच देणं घेणं नव्हतं. तो तर फक्त सरपंच साहेबांनी दिलेल्या दबावामुळे, प्रेशरमुळे त्याच्या आईला शहरात सोबत घेऊन जाण्यासाठी तयार झाला होता. सागर एक नंबरचा स्वार्थी आणि लोभी माणूस होता. तो नात्यात पण स्वार्थ शोधत होता. त्याचं हेच वागणं त्याच्या बायकोला सीमाला सुद्धा आवडत नव्हतं. सागर कसं तरी त्याच्या आईला स्वतःसोबत घेऊन जाण्यासाठी तयार तर झाला होता. संगीताताई आता खूप मोठ्या मानसिक तणावातून जात होत्या. त्यामुळे त्यांची सून सीमा त्यांची मानसिक स्थिती ओळखून ती त्यांची काळजी घेत होती. त्यामुळे तिने मनाशी विचार केला होता की आईंना आपण या विचारातून बाहेर काढूया. परंतु काही दिवसांनी त्याची आई त्याला काट्याप्रमाणे त्यांच्या डोळ्यात सलत होती. परंतु सागरची बायको त्याच्या स्वभावाच्या पूर्णपणे विरुद्ध होती. तिला एका स्त्रीचं दुःख समजत होतं, कारण ती स्वतः एक स्त्री होती. तिला माहीत होतं जर एखाद्या स्त्रीचं सौभाग्य नष्ट झालं तर तिच्यावर काय वेळ येत असेल, आणि ते पण अशा अवस्थेत जेव्हा तोच माणूस एकटा तिचा आधारस्तंभ असतो. सीमाला ही गोष्ट चांगलीच माहीत होती की तिचा नवरा किती लोभी आणि स्वार्थी माणूस आहे म्हणून, आणि पैशांसाठी तो कोणत्या टोकापर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे सीमा गप्प राहण्यासाठी हातबल झाली होती. संगीताताईंना त्यांच्या मुलाकडे येऊन जवळजवळ 1 महिना पूर्ण झाला होता. जेव्हा सागरने पूर्ण 1 महिन्याचा खर्चाचा तपशील काढला तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकली. लाईट बिल पाहून सागर ओरडतच घरात आला आणि म्हणाला, सीमा, तू पूर्ण दिवस काय करत असतेस घरात? घरात AC लावला आहे म्हणून काही दिवसभर हवा खात बसणार आहेस का तू? दिवसभर AC चालू ठेवतेस त्यामुळे एवढं लाईट बिल आलं आहे. घरातील किराणा सामानाचा किती खर्च होत आहे? संपूर्ण 3,000 रुपये खर्च झाले आहेत यावेळेस. सीमा म्हणाले, एवढं जोरजोरात ओरडत आहात? अहो, आई गावावरून आले आहेत त्यामुळे 3,000 रुपये खर्च झाले म्हणून त्यात काय आभाळ कोसळलं? एवढं कंजूस असणंही चांगलं वाटत नाही. आणि यातील 1,000 रुपये गावाकडे जायला यायला खर्च झाले आहेत. अहो, आपल्या त्या आई आहेत, तुमच्या आई आहेत, आणि इथून पुढे त्या आपल्यासोबतच राहणार आहेत. त्यामुळे आपल्याला त्यांच्या गरजांची काळजी घ्यायला हवी. तुम्ही आहात की एवढ्याशा खर्चावरून घरात आरडाओरडा करत आहात. संगीताताई सुनेचं आणि मुलाचं बोलणं ऐकत होत्या. त्यांचं मानसिक आरोग्य अगोदरच ढासळलं होतं आणि त्यावर त्यांच्या मुलाचं असं बोलणं ऐकून आता त्यांच्या आरोग्यावर अजूनच जास्त परिणाम होऊ लागला. वाढत्या खर्चावरून सीमासोबत दररोज भांडणं करणं सागरचं रोजचंच झालं होतं. याचाच परिणाम संगीताताईंच्या तब्येतीवर झाला. संगीताताईंची तब्येत दिवसेंदिवस बिघडत जाऊ लागली. सीमा तिच्या सासूची काळजी घेत होती, परंतु सागरला फक्त पैशांचीच काळजी लागली होती. तिच्या सासूची बिघडती तब्येत पाहून एके दिवशी सीमा तिच्या नवऱ्याला म्हणाली,
आईनं कोणत्या तरी चांगल्या डॉक्टरांकडे दाखवून आणा. तेव्हा मनात नसताना सुद्धा सागर त्याच्या आईला डॉक्टरांजवळ घेऊन गेला आणि जेव्हा औषधे घेऊन परत आला तेव्हा औषधांना आदळून जोरात ओरडत म्हणाला, सीमा कुठे आहेस तू? बस झाला आता. इथून पुढे मी आईला माझ्याजवळ ठेवू शकत नाही. हिला सांभाळणं आता मला माझ्या क्षमतेच्या बाहेर आहे. त्यामुळे मी आईला परत सोडायला जात आहे. एवढं बोलणं ऐकून सीमा तिच्या रूममध्ये बाहेर धावत आली आणि म्हणाली, सोडून येणार आहात याचा अर्थ काय आहे? कुठे सोडून येणार आहात आणि कोणाजवळ? सीमा, ते सर्व मला माहीत नाही. आता मला अजून जास्त सहन होणार नाही. प्रत्येक गोष्टीची एक मर्यादा असते. आता माझ्याच्याने एवढा खर्च करणं शक्य नाही. तुला माहीत आहे का सीमा, आईच्या गोळ्या आणि डॉक्टर इतका खर्च झाला आहे की तेवढ्या पैशात आपल्या घराचा पूर्ण महिन्याचा खर्च भागतो. जर असाच खर्च करत राहिलो तर मी एक दिवशी रस्त्यावर येईन. त्यापेक्षा चांगलं होईल की मी आईला कुठेतरी नेऊन सोडतो. अहो, अशा प्रकारे का बोलत आहात तुम्ही? ती तुमची आई आहे. ती तुमची आई आहे आणि त्यांना रस्त्यावर सोडण्याचा विचार करत आहात. असा विचार कसं करू शकता तुम्ही? मी असं होऊ देणार नाही. समजलं का तुम्हाला? सागर त्याच्या बायकोचा राग पाहून आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागला. कारण ही पहिलीच वेळ होती जेव्हा त्याच्या बायकोने त्याच्यावर आवाज चढवला होता आणि ती त्याला बोलत होती. परंतु त्यानंतर सीमाने परिस्थिती सांभाळत प्रेमाने तिच्या नवऱ्याला म्हणाली, हे बघा, मला माहीत आहे आजकाल महागाई वाढली आहे. याचा अर्थ असा होत नाही की आपण आपल्या जबाबदाऱ्यांपासून पळ काढावा. ती तुमची आई आहे आणि तिची जबाबदारी तुमचीच आहे. परंतु सीमाच्या बोलण्याचा तिच्या नवऱ्यावर सागरवर काही परिणाम झाला नाही. अजून पण त्याच्या आईपासून दूर राहायचं होतं त्याला, परंतु त्याला कोणता पर्याय दिसत नव्हता. त्याने असं काय करावं ज्यामुळे त्याची आई त्याच्यापासून लांब व्हावी? कारण सागरला एवढं समजलं होतं, सीमासमोर असे काही करणं अशक्य आहे. आता तो योग्य वेळ येण्याची वाट पाहू लागला. एके दिवशी तो त्याच्या आईला औषधे घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. तेव्हा तिकडे त्याला एक माणूस दिसला. तो खूपच त्रासिक दिसत होता. खरं तर त्याच्या आईच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. त्यामुळे त्यांनी डॉक्टरांना किडनी ट्रान्सफर करण्यासाठी सांगितलं होतं. त्यांना एका किडनी डोनेट करणाऱ्या माणसाची आवश्यकता होती. परंतु त्यांना एक परफेक्ट किडनी डोनर भेटत नव्हता. त्याच्याजवळ काही दिवसांचाच कालावधी शिल्लक राहिला होता. सागर हे सर्व पाहून चकित झाला होता. तो माणूस त्याच्या आईला किडनी देणाऱ्याला लाखो रुपये द्यायला तयार पण होता. कारण कुणीतरी त्याच्या आईला किडनी द्यायला तयार होईल. परंतु म्हणतात ना, विनाशकाले विपरीत बुद्धी. विचित्रपणे असं कृत्य करत असतात. जेव्हा हे सर्व सागरला समजले तेव्हा त्याच्या राक्षसी विचारांनी एक अतिशय खराब योजना आखली. सागर डॉक्टरांकडे गेला आणि म्हणाला, त्याच्याजवळ एक किडनी डोनर आहे. डॉक्टरांना त्याने त्याच्या आईबद्दल सांगितले. परंतु डॉक्टरांनी सांगितले, या वयात आईची किडनी काढल्यामुळे त्यांचा जीवसुद्धा जाऊ शकतो. डॉक्टरांनी सागरला त्याच्या आईची किडनी घेण्यासाठी नकार दिला. तेव्हा सागरने डॉक्टरांना किडनीच्या बदल्यात भेटणाऱ्या पैशामधील अर्धे पैसे देण्याची ऑफर दिली. डॉक्टरांना माहीत होतं तो माणूस त्याच्या आईला किडनी देणाऱ्या माणसाला वाटेल ती रक्कम द्यायला तयार होता. तेव्हा डॉक्टरांनी पैशाच्या लोभापायी सागरला होकार दिला. इकडे संगीताताई त्यांच्या आजारी असल्याकारणाने बेशुद्ध पडलेल्या असायच्या. त्यामुळे सागर त्याच्या आईला डॉक्टरांच्या देखरेखीमध्ये हॉस्पिटलमध्ये सोडून निघून गेला. कारण किडनी ट्रान्सफरसाठीच्या काही तपासण्या करायच्या होत्या. त्या डॉक्टरांना आरामात करता याव्यात. कारण डॉक्टरांनी पण तसेच सांगितले होते, आम्ही असंच कोणाची किडनी काढून कोणा दुसऱ्याला देत नाही. यासाठी खूप जास्त तपासण्या कराव्या लागतात. सर्व तपासण्या केल्यानंतर जेव्हा रिपोर्ट येतील तेव्हा ते रिपोर्ट पाहून समजेल की ती खरी डोनर आहे की नाही ते, किंवा त्यांची किडनी समोरच्या व्यक्तीला चालणार आहे की नाही. यासाठी सागर त्याच्या आईला हॉस्पिटलमध्ये सोडून घरी निघून गेला. आणि जेव्हा सागर घरी पोहोचला तेव्हा सीमाने विचारलं, आई कुठे आहे? परंतु सीमाने पाहिलं तिचा नवरा सागर तिच्यापासून नजर चोरत आहे. बराच वेळ तो गप्प बसला होता. परंतु परत सीमाने विचारलं तेव्हा सागर म्हणाला, आईला औषधं आणण्यासाठी मेडिकल स्टोअरवर गेलो. तेव्हा आई अचानक रोडच्या दुसऱ्या बाजूला गेली. तेव्हा मी आईच्या मागे रोड क्रॉस करून गेलो. तेव्हा रोडवर खूप गाड्या येत जात होत्या आणि तेवढ्या वेळातच माहीत नाही आई कुठे निघून गेली ते. सीमाला हे ऐकून खूप विचित्र वाटले. सीमा म्हणाली, कमाल आहे तुमची. तुमच्या उपस्थितीमध्ये आई कुठे निघून गेल्या आणि तुम्ही तिकडे आरामात बसलेले आहात आणि अजूनही आरामातच बसलेले आहात. तेव्हा सागर म्हणाला, मी तरी काय करणार? तुला पण माहीत आहे 24 तासांच्या आत कोणताच पोलीस अधिकारी कोणतीही कारवाई करत नाही किंवा FIR दाखल करत नाही. आईला मी खूप शोधलं परंतु आई मला भेटली नाही. आता तूच सांग मी काय करायला पाहिजे होतं? आता मात्र सीमा गप्प झाली होती. परंतु ही गोष्ट ऐकायला तिचं मन तयार नव्हतं की आई कुठेतरी निघून गेली म्हणून.
त्यामुळे सीमा स्वतःच्या सासूला शोधण्यासाठी स्वतः बाहेर पडली. परंतु शोधत असताना रात्र झाली होती. तरीसुद्धा संगीताताईंचा काहीच पत्ता लागला नव्हता. आता सीमा 24 तास निघून जाण्याची वाट पाहू लागली. परंतु दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळ झाली तेव्हा सीमा ही पाहून चकित झाली होती की सागर लवकर उठून आंघोळ करून तयार झाला होता आणि घरातून अतिशय गडबडीमध्ये निघून गेला होता. सागरने हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरांसोबत चर्चा केली आणि जेव्हा डॉक्टरांनी सागरला सांगितले की संगीताताई त्या माणसाच्या आईसाठी किडनी देण्यासाठी योग्य आहेत, तेव्हा सागर तर जागेवरच उड्या मारत होता. सागरला असं वाटत होते की त्याची तर लॉटरी लागली आहे. त्याच्या डोळ्यात खूप जास्त पैशांचे फोटो फिरू लागले होते. डॉक्टरांनी सागरला सांगितले, तो माणूस किडनीसाठी जवळजवळ 20 लाख रुपये द्यायला तयार आहे. तेव्हा सागर अजूनच आणखी खुश झाला आणि त्याचा लोभ अजूनच वाढला. त्यांनी डॉक्टरांसमोर एक गोष्ट स्पष्ट केली की तो त्याच्या आईच्या जीवाला काही लाख रुपयांसाठी धोक्यात आणू शकत नाही. शेवटी आईच्या प्रेमाला कुणी एवढ्या कमी किमतीमध्ये कसं काय मोजू शकतो? सागरने विचार केला, आयुष्यभरासाठी पैसे जमा करण्याची ही योग्य संधी आहे. त्यामुळे याच पैशांच्या लोभात येऊन त्याच्या आईच्या किडनीसाठी त्याने जवळजवळ 50 लाख रुपयांची मागणी केली आणि मनात विचार केला की फक्त मला 50 लाख रुपये भेटावेत. त्यानंतर हे लोक माझ्या आईची किडनी काढोत अथवा डोळे काढोत, मला काहीच फरक पडत नाही. त्या माणसाने आता 50 लाख रुपये देण्यासाठी सुद्धा होकार दिला होता. तिकडे सीमाच्या संशयाची सुई तिचा नवरा सागरकडे जाऊ लागली. कारण सागर सकाळी सकाळी आंघोळ करून तयार होऊन घाईगडबडीतून घरातून बाहेर जात होता, तेही सीमाला न सांगता. सीमाला माहीत होतं की ही वाटती तितकी साधी सरळ गोष्ट नाही आहे. त्याच्या मागे नक्कीच काही ना काही गुपित आहे. तिचा नवरा गेल्यानंतर सीमा तिच्या सासूचा फोटो घेऊन पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि तिकडे जाऊन त्यांना सर्व काही सांगितले. परंतु पोलीस कॉन्स्टेबलने सांगितलं, 24 तासाच्या अगोदर काहीच केले जाऊ शकत नाही. जेव्हा सीमाने पोलीस अधिकाऱ्याला सर्व काही सांगितले तेव्हा पोलीस अधिकारी सर्व गोष्टींचा नीट आढावा घेऊ लागले. तेव्हा त्यांना समजलं की आता या घटनेला 24 तास तर उलटून गेले आहेत. त्यानंतर तक्रार नोंदवून सीमा पोलिसांना घेऊन हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघाली, कारण तिला संशय आला होता. तिकडे सीमाची सासू म्हणजे संगीताताईंवर उपचार करणे चालू होतं. तिकडे सागर तर पैशांमुळे पूर्णपणे आंधळा झाला होता. त्याच्या मनात फक्त हाच विचार चालू होता, जेव्हा मला खूप जास्त पैसे भेटतील तेव्हा मी शहरातून बाहेर लांब निघून जाईन आणि त्यावेळेला सीमालासुद्धा काही ना काही खोटं सांगेन. संगीताताई कालपासून भूल दिलेल्या अवस्थेतच होत्या, कारण त्यांना भुलेचे इंजेक्शन दिलं होतं, कारण त्या सर्व गोष्टींसाठी विरोध करायला नकोत म्हणून. आता तर त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जात होते. तेव्हाच हॉस्पिटलमध्ये सीमा काही पोलीस अधिकाऱ्यांसह पोहोचली आणि नंतर तिकडे गेले जिकडे तिच्या सासूचं औषध भेटायचे. परंतु तिकडे कोणीच नव्हतं. त्या ठिकाणी डॉक्टर सुट्टीवर होते. सीमाने विचारलं, डॉक्टर किती दिवसांपासून सुट्टीवर आहेत? तेव्हा नर्स म्हणाली, डॉक्टर बऱ्याच दिवसांपासून सुट्टीवर आहेत. नंतर सीमाने तिच्या सासूचा फोटो दाखवून नर्सला त्यांच्याबद्दल विचारलं, ह्यांना कुठे पाहिलं आहे का? तेव्हा नर्स म्हणाली, हो, ह्या स्त्री काल औषधं घेण्यासाठी आल्या होत्या. तेव्हा त्यांच्यासोबत एक माणूस होता. कोण होता ते माहीत नाही. ती इकडे थोडा वेळ थांबले होते, परंतु नंतर तो माणूस दुसऱ्या डॉक्टरांना भेटण्यासाठी निघून गेला. परंतु त्यानंतर काय झालं मला माहीत नाही आहे. तो माणूस आणि ती स्त्री कुठे गेले, कारण माझ्या सुट्टीची वेळ झाली होती. नंतर दुसऱ्या नर्सची ड्युटी होती, ती याबद्दल सांगू शकते तुम्हाला. सीमाने दुसऱ्या डॉक्टरांबद्दल विचारलं आणि त्या डॉक्टरांना भेटायला ती निघून गेली. तिकडे जाऊन पाहिले तर डॉक्टर नव्हते. रिसेप्शनवर जाऊन विचारले असता समजले, डॉक्टर किडनी ट्रान्सफर करण्यासाठी त्यांच्या टीमसोबत ऑपरेशन थिएटरमध्ये गेले आहेत. सीमाला काहीतरी वाईट घडणार असल्याची जाणीव झाली होती. मागचा पुढचा विचार न करता सीमा ऑपरेशन थिएटरकडे धावत गेली. तिकडे जाऊन पाहिलं, एक माणूस खुर्चीवर बसला होता. तो खूपच चिंतित दिसत होता आणि तिथेच बाहेर एक नर्स उभी होती. सीमाने जेव्हा त्या नर्सला तिच्या सासूचा फोटो दाखवला तेव्हा त्या माणसाची नजर त्या फोटोवर पडली. तेव्हा तो माणूस आश्चर्यचकित झाला आणि थक्क होऊन ऑपरेशन थिएटरकडे पाहू लागला. खरं तर तो माणूस त्या स्त्रीचा लहान मुलगा होता. तिला संगीताताईंची किडनी देणार होते. सीमाचा संशय आता खरा ठरला होता.
ती पळत पळत ऑपरेशन थिएटरजवळ गेली आणि रडत रडत दरवाजा वाजवायला लागली. दरवाजा वाजवत होती ती. त्यांच्या मागे मागे पोलीस अधिकारी पण तिथे पोहोचले होते. पोलीस अधिकाऱ्यांनी दरवाजा उघडण्यास सांगितले आणि सीमा पहिल्या पोलिसांसोबत ऑपरेशन थिएटरमध्ये गेली. परंतु तिकडे गेल्यानंतर तिथली अवस्था पाहून सीमाच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण तिच्या सासूबाईंची किडनी काढण्याची संपूर्ण तयारी झाली होती आणि त्या बिचाऱ्या बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या होत्या. त्यांना तर अपेक्षा पण नव्हती आणि काय होतंय ते त्यांना कळतही नव्हतं. त्यांचा एकुलता एक मुलगा आज काय करणार होता. तेव्हाच खांद्यावर बॅग घेऊन सागर बाहेरून येत होता. त्याच्यासोबत तो श्रीमंत माणूस पण होता. सागरने जेव्हा सीमाला पोलीस अधिकाऱ्यांसोबत पाहिले तेव्हा तो पूर्णपणे घाबरून गेला. हुशारी दाखवत तो तिकडून पळत जाण्याचा प्रयत्न करत होता. परंतु त्याचा अजून हुशारीपणा चालणार नव्हता. पोलिसांनी त्याला तिकडेच दाबून ठेवलं आणि नंतर तुरुंगात ते घेऊन गेले. ऑपरेशन करणारा डॉक्टर आणि त्या श्रीमंत माणसाला देखील ते त्यांच्यासोबत घेऊन गेले, ज्यांनी सागरला एवढे पैसे देऊन त्याच्या आईची किडनी विकत घेतली होती. पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर जेव्हा सागरची चांगल्या प्रकारे विचारपूस केली तेव्हा त्याने सांगितलं की कसं फक्त पैशाच्या लोभाने त्या माणसाने त्याच्या जन्म देणाऱ्या आईचा सौदा केला होता सागरने. विचारपूस केल्यानंतर असं समजलं त्या श्रीमंत व्यक्तीचा यात काहीही दोष नव्हता. कारण त्याला तर हे सुद्धा माहीत नव्हतं की किडनी दात्याची याला संमती आहे की नाही. कारण डॉक्टरांनी त्याला पूर्णपणे विश्वासात घेतले होते. तिकडे सीमा तिच्या सासूला तिकडून बाहेर घेऊन आली होती आणि त्यांची शुद्ध येण्याची वाट पाहत होती. आणि जेव्हा संगीताताईंना शुद्ध आली, त्या शुद्धीत आल्या तेव्हा सीमा त्यांच्या गळ्यात पडून रडू लागली. संगीताताई अजून पूर्णपणे बऱ्या झाल्या नव्हत्या. त्यांना काय होते ते कळतच नव्हतं. परंतु त्यांना एवढं नक्की समजू लागलं होतं की त्यांची सून खूपच दुःखी आहे. तिला कसला तरी त्रास होत आहे. त्या तिला शांत करत म्हणाल्या, सीमा, मुली शांत हो, सर्व काही व्यवस्थित होईल. देव सर्व काही व्यवस्थित करेल. सीमा तिच्या सासूला घरी घेऊन आली आणि त्यांची चांगली काळजी घेत राहिली. आता त्यांची तब्येती सुधारू लागली होती. परंतु राहून राहून त्यांच्या मनात एकच विचार येऊ लागला, त्यांचा मुलगा सागर कुठे गेला आहे. तेव्हा संगीताताईंनी त्यांच्या मुलाबद्दल विचारले तेव्हा सीमा त्यांच्यापासून काहीच लपवू शकली नाही. तेव्हा सीमाने हॉस्पिटलमध्ये घडलेला सर्व प्रकार संगीताताईंना सांगून टाकला. संगीताताईंना हे सर्व ऐकून खूपच मोठा धक्का बसला आणि त्या विचार करत होत्या कुठे कमतरता राहिली होती त्याच्या संस्कारात, ज्या कारणाने त्यांचा मुलगा अशा मार्गावर जाऊ लागला. आणि दुसरीकडे त्यांची सुनेकडे पाहत त्यांच्या मनाला शांतता वाटत होती. सागरला गुन्ह्याची शिक्षा 5 वर्षाचा तुरुंगवास त्याने भोगला, त्याला भोगावा लागला तो. तर त्या डॉक्टरांना दंडासोबत सस्पेंड करण्यात आले. वेळ निघून जात होती. घरात शांततेचं वातावरण निर्मिती झाली होती. त्यामुळे संगीताताईंची तब्येत आता चांगली झाली होती. सीमा त्यांची चांगल्या प्रकारे काळजी घेत होती. त्या हळूहळू एकदम बऱ्या होत होत्या. तिकडे सीमाने घरातून वर्क फ्रॉम होम जॉब करायला सुरुवात केली होती. त्यामुळे सीमा घर खर्च आरामात करत होती. कारण सीमाला तिच्या सासूला अशा अवस्थेतून बाहेर काढायचे होते आणि त्यांची तब्येत बरी नसल्यामुळे तिला घरातून बाहेर जाऊन कामसुद्धा करणं शक्य नव्हतं. कारण घरी राहूनच तिला आपल्या सासूबाईंची काळजी घ्यायची होती. आता पाहता पाहता संगीताताई एकदमच ठणठणीत झाल्या. संगीताताईंना आता बरं वाटू लागल्यामुळे त्या आता सीमाला तिच्या कामात मदत करू लागल्या. संगीताताई घरातील सगळं कामं करायच्या आणि मग सीमा वर्क फ्रॉम होम म्हणजे सीमा घरगुती मसाले करून त्यांची ऑर्डर घेत होती. नंतर सीमाच्या मसाल्यांची चव सगळ्यांपर्यंत पोहोचली. त्यामुळे तिच्या मसाल्यांना मागणी वाढू लागली. कारण तिचे मसाले खूपच चविष्ट होते. मग तिने तिचा उद्योगधंदा मोठा करण्यासाठी 15 ते 20 बायकांना हाताशी धरून मसाल्याचा उद्योगधंदा वाढवला. त्यात मग संगीताताई तिला मदत करू लागल्या आणि असे करता करता सीमाचा मसाल्यांचा बिझनेस खूप मोठा झाला. त्यांची सगळी स्वप्न पूर्ण झाली. 5 वर्षामध्ये खूप सारा बदल झाला होता. आता सीमा आणि त्यांच्या सासूबाई संगीताताई आनंदाने राहू लागल्या होत्या. इकडे सागरची तुरुंगातील 5 वर्ष पूर्ण झाली होती आणि तो जेव्हा घरी आला त्यावेळी त्यांचा बंगला आणि गाडी आणि त्याच्या बायकोचं आणि आपल्या आईचं रूप आणि थाट पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली. कारण तो जेव्हा तुरुंगात गेला तेव्हा घरची परिस्थिती अशी नव्हती, गरिबीची परिस्थिती होती. त्यावेळेस सीमाने त्याला घरात घेतले आणि सगळ्या गोष्टी सविस्तर समजावून सांगितल्या आणि म्हणाली, प्रत्येक गोष्ट पैशांसाठी इतक्या खालच्या थराला जाऊन कमवण्याची गरज नसते, जसं की तू केलं होतं.
खूप कष्टाने आणि मेहनतीने केलं ना तर सगळ्या गोष्टी मिळतात, जशा मी आणि आईने केल्या होत्या. सागरच्या डोळ्यात पश्चात्ताप पूर्णपणे दिसत होता. त्याच वेळेस त्याच्यासमोर आई आली आणि पुन्हा एकदा त्याच्या एक कानाखाली वाजवली आणि म्हणाली, आम्ही तुझ्यावर संस्कार करण्यात कुठे कमी पडलो रे, की तू इतक्या खालच्या थराला जाऊन आपल्याच आईची किडनी विकायला निघाला होतास. मी तर कल्पना देखील केली नव्हती की माझाच पोटचा मुलगा माझ्या मरणावर टपलेला असेल. का तू असा वागलास? त्यावेळेस सागर म्हणाला, आई मला माफ कर. तो आईच्या पाया पडून माफी मागू लागला आणि म्हणाला, अगं आई, गरिबीचे दिवस संपत नव्हते. प्रत्येक वेळेस मला गरिबीमुळे हात टेकावे लागत होते आणि त्यातच मला 20 ते 50 लाखाची ऑफर तुझी किडनी विकून मिळणार होती. म्हणून मी भुललो, मी फसलो, चुकलो आई मी. आई मला माफ कर. माझ्या डोळ्यांवर कसली झापड पडली होती की मला कळलंच नाही की मी हे काय करतोय. माझ्याच आईचीच किडनी विकायची माझ्या डोक्यात कसं आलं माझं मलाच कळालं नाही. आई अगं मला माफ कर. मी माफ करण्याचा सुद्धा लायकीचा नाही आहे. मी शिक्षा भोगली आहे. मात्र आता तुम्हाला मी प्रत्येक गोष्टीत मदत करेल. आई मला माफ कर. आणि मग सीमाने देखील मग मोठ्या मनाने आणि आईने मोठ्या मनाने सागरला माफ केलं आणि सागर देखील मग शेवटी त्यांच्या कामात मदत करू लागला. अशा प्रकारे सागर, सीमा आणि संगीताताई मग आनंदाने राहू लागल्या. तर मग मित्रमैत्रिणीनं तुम्हाला सीमाने आपल्याच नवऱ्याला दिलेली शिक्षा आणि नंतर माफ करून त्याला दिलेली मोलाची शिकवण तुम्हाला कशी वाटली? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आजची कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.